नमस्कार मित्रांनो. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झाले ते आपण जाणून घेऊयात. चला तर मग बघूयात. इकडे सायली अर्जुनला म्हणते, बाद झालं, आता हे नाटक आपण किती दिवस घरच्यांपासून सुरू ठेवणार. आता ह्याला संपावंच लागणार. एवढे खोटे मला नाही चालणार. इकडे आई सारखंच मला नातवांबद्दल विचारत असते. हे त्यांची माया बघून मला खूप अपराध झाल्यासारखं वाटतंय आणि हे फसवणुकीचं ओझं आता माझ्या डोक्यावर मला नकोच वाटतंय. आपल्या लग्नाला मुळीच परमिशनच नाही आहे, मग आपण हे नाटक का सुरू ठेवायचं. मग त्यावेळेस अर्जुनला आता खूपच वाईट वाटतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे आता कल्पना पूर्णा आजींना विचारताच तुमच्या ट्रस्टमधला मेडिकल कॅम्प कसा झाला, तेव्हा पूर्णा आजी हसतच म्हणतात, खूपच मस्त झाला आणि मलाही खूप मज्जा आली तिथे, कारण सगळेही मला भेटले आणि आपला अश्विन तो तर खूपच मस्त होता आणि तो खूप आनंदातही होता. त्याचा तो हसरा चेहरा पाहूनच मला तर वाटते अर्धे पेशंट तिथेच नीट झालेले असतील. त्याचा तो हसरा चेहरा नेहमीच पेशंटला खिळवून ठेवतो. त्यानंतर कल्पना हसतच असते. तिला अश्विनबद्दल खूप कौतुक वाटते. मग आता पूर्णाजी म्हणते, एकदा का अश्विनच्या डोक्यावर अक्षदा पडला ना, मग आपल्याला काहीच टेन्शन राहणार नाही. त्यावेळी कल्पना म्हणते, तुम्ही कसं अगदी माझ्या मनातलंच बोललात. पण तुम्हाला एक सांगू का पूर्णाई, त्याच्याकडे हा विषय काढायलाच मला खूप भीती वाटते, कारण त्या मुलीने फसवल्यापासून मला खूपच भीती वाटते हा विषय काढणारा. तेव्हा पूर्णाजी म्हणते, तुझं बरोबर आहे ग, पण कधीतरी हा विषय काढायलाच हवा ना, कारण मागचं सगळं विसरून आपल्याला पुढे आता जायलाच हवं. तू त्याचा मूड वगैरे बघ आणि मग त्याच्यासोबत निवांत बोल. आणि कल्पना म्हणते, मी योग्य त्या वेळीची वाट पाहील आणि मी नक्कीच त्याच्यासोबत बोलेल. इकडे अर्जुन सायलीला म्हणते, मला माहीत आहे मम्माच्या खूप एक्सपेक्टेशन आहेत आपल्याकडून, परंतु मी, मम्मा, त्याचबरोबर मधुभाऊ, डॅड, अश्विनी यांना मी हर्ट करू शकत नाही. त्याचवेळी अर्जुन तो कॉन्ट्रॅक्टची फाईल त्या टेबलच्या कप्प्यात ठेवत असतो. त्याचवेळी तिथे गोरेबाई येते आणि आतमध्ये आल्यानंतर विचारते, येऊ का सर. मग आता अर्जुन म्हणतो, ऑलरेडी तुम्ही आलात आहात आणि या. मग त्या अर्जुनच्या हातात ती फाईल पाहून गोरेबाई मनातल्या मनात विचार करते की आता सरांच्या हातात जी फाईल होतं त्यावरती काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून असं काही नाव होतं का, मग आता हे नाव काय होतं ते कसं करणार, म्हणून ती विचारच करत राहते. अर्जुन तो फाईल ठेवत तिच्याकडे त्या संशय नजरेनेच पाहतच राहतं. तेव्हा सायलीलाही कळतं की ती काहीतरी वेगळाच विचार करते. तेव्हा अर्जुन चुटकी वाजवतो आणि म्हणतो, काही काम होतं का, आणि पुढच्या वेळी आत येताना नॉक करूनच आतमध्ये यायचं, एवढं कळत नाही का, असं म्हणून अर्जुन तेवढं तिला बोलतो. आणि गोरेबाई म्हणते, तुम्ही वागळे फ्रॉड केसचे डिटेल्स मागितले होते तेव्हा ते ह्या फाईलमध्ये आहेत. तेव्हा तो अर्जुन ती फाईल तिला तिथे ठेवायला सांगतो. मग आता सायली विचारते, गोऱ्याबाई कशा आहात, तेव्हा ती म्हणते, छानच. मग त्यानंतर तितक्यातच तिथे चैतन्य पळतच अर्जुनकडे येतो आणि चैतन्य त्या गोऱ्याबाईला पाहून धक्काच बसतो त्याला. गोरेबाई देखील संशय नजरेनेच आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, बाप रे, चैतन्य सर इथे कसं काय, मी 2 दिवस ऑफिसमध्ये आले नव्हते तर खूपच बदल झालेला दिसतोय. आता अर्जुन म्हणते, गोरेबाई तुम्ही जाऊ शकताय. तेव्हा गोरेबाई आता गपचूपच तिथून जाते. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो, माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं रे चैतन्य, मग सांग की. मग आता चैतन्य सांगू लागतो की महितबकडे जेलमध्ये फोन आहे. हे मी साक्षीच्या फोनवरती त्या महितबचा कॉल आलेला सगळं काही ऐकलंय. तेव्हा ते ऐकताच मी तुझ्याकडे धावतच आलो. हे ऐकून सायली आणि अर्जुन एकमेकाकडे धक्क्यानेच बघत राहतात. अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे की तो मोबाईल साक्षीनेच दिला असेल आणि अजूनही ती महितबला हेल्प करत असेल. त्यावेळेस चैतन्य म्हणतो,
पुढची न्यूज ऐक ना. मेहताब आपल्या मधुभाऊबद्दल काहीतरी बोलत होता. हे ऐकताच अजून एक सायलीला मोठा धक्का बसतो. अर्जुन आता मोठ्या विचारात पडतो. नेमकं मधुभाऊंपाशी मेहताबचं काय काम असेल एवढं. दुसरीकडे प्रियाला आता गोरेबाईंचा फोन होतो. तेव्हा गोरेबाई आता ऑफिस बाहेर आलेली असते. प्रियाला म्हणते की मी त्या फाईलचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मला नाही वाटत की ती फाईल मला सापडेल. फक्त ते अर्जुन सरांचा जो ट्रेस आहे ना त्या मागे शोधाच राहिले. तेव्हा प्रिया म्हणते काही झाले तरी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर मला लवकरच लवकर हवे. तुम्ही कितीही पैसे घ्या. तेव्हा गोरेबाई म्हणते तुम्हाला एक सांगू का, चैतन्य सर आज ऑफिसमध्ये आलेले होते. त्या दोघांमध्ये पुन्हा मैत्रीण झालेली आहे काय की, कारण अर्जुन सर आणि चैतन्य सर दोघेही बोलत होते. मग हे ऐकताच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. हे कसं काय शक्य आहे, हे कसं काय शक्य आहे असं विचार करते. तर गोरेबाई म्हणते हो मी पाहिलेच मगाशी चैतन्य सरांना. तेव्हा प्रिया म्हणते आता खात्री करून घ्यावं लागेल आणि म्हणते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर लवकरात लवकर शोधा. तेव्हा गोरेबाई म्हणते ठीक आहे आणि मग फोन ठेवते. मग त्यावेळी प्रिया म्हणत असते या साक्षीचं चैतन्यकडे लक्ष आहे की नाही, कारण तिच्या चैतन्य हातातून निसटून चाललाय. हिचं लक्ष त्याच्याकडे आहे का नाही असं म्हणत ती साक्षीला कॉल करते. तेव्हा साक्षी म्हणते हा बोल ना प्रिया, काय झालं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल वगैरे सापडली की नाही, तू त्या गोरेबाईंना सांगितलं होतं ना. तेव्हा प्रिया म्हणते हो ग सापडेलच ती फाईल. आणि प्रिया साक्षीला म्हणते तू गप्प बस. आणि प्रिया विचारते अगं चैतन्य कुठे आहे. तेव्हा साक्षी म्हणते अगं असेल इकडे कुठेतरी. आत्ता कुठं, फक्त आमची एंगेजमेंट झाली आहे. का लग्न नाही झालं की 24 तास हातात हात धरून बसायला, काय विचारते तू पण. तेव्हा प्रिया साक्षीला म्हणते तुझं चैतन्यावरती लक्षच नाही, कुठे जातो काय करतो ते. साक्षी विचारात पडते आणि प्रियालाच विचारते का ग काय झालं. तेव्हा प्रिया म्हणते चैतन्य अर्जुनला भेटायला गेले. साक्षी म्हणते काहीही बोलू नको. तेव्हा प्रिया म्हणते खरंच सांगते, कारण मला त्या गोरेबाईंनी आत्ता मगाशी सांगितले. तेव्हा साक्षीला देखील धक्काच बसतो आणि ती विचार करते ह्या दोघांचीही मैत्रीण पुन्हा झाली की काय. त्या विचार करताच तेवढ्यातच प्रिया तिला म्हणते अगं त्या दोघांची मैत्रीण पुन्हा झाली वाटतं, पूर्वीसारखी झाली वाटतं. मला तर असंच वाटते, कारण ही दुसरी वेळ आहे त्या दोघांना भेटायची. साक्षीला देखील तोच शक येतो आणि त्या दोघी विचारातच पडतात. आणि प्रिया साक्षीला सांगते तुझं चैतन्यवरती लक्ष असलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आणि लक्षात ठेव जर त्या दोघांची पुन्हा मैत्रीण झाली तर मग तुझ्यावरती काही खरं नाही असं प्रिया साक्षीला म्हणते. तेवढ्यातच साक्षी म्हणते व्हॉट, ते दोघं पुन्हा भेटले असं ती म्हणून चिडते आणि धक्का देखील बसतो आणि ती फोन ठेवते. इकडे सायली आता खूप घाबरते आणि अर्जुनच्या हातात हात देत म्हणते प्लीज हो, हे चैतन्य भाऊजी काय म्हणत आहेत, मधुभाऊंना मेहताब काहीतरी करणार तर नाही ना. असं म्हणून त्याला ती विचारते पुढे काय करायचं म्हणून. तो म्हणतो रिलॅक्स, तो काहीही करू शकत नाही. मी तिथे पर्सनली जाऊन भेटतो आणि तिथे असलेल्या इन्स्पेक्टर साहेबाला मधुभाऊंकडे जास्त लक्ष द्यायला आणि आपण मधुभाऊंना भेटायला देखील जाऊ, चालेल ना. तेव्हा सायली म्हणते हो. तेव्हा काही वेळाने अर्जुन आता सायलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो. तेव्हा तिथे सायली खूप घाबरलेली असते, कारण मधुभाऊंना कधी एकदा भेटते असं तिला होते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो रिलॅक्स, मधुभाऊ आता येतील, थोडा वेळ थांबा आणि मी देखील त्यांच्यासोबत बोलणार आहे आणि पर्सनली त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या म्हणून. तेव्हा सायलींच्या डोळ्यांमध्ये खूप आठवणीने पाणी येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो रिलॅक्स, मी सांगितले ना, पुढे आता मधुभाऊ येतात. पुढं आता सायली मग पटकन त्यांना मिठी मारते आणि म्हणते कसे आहात मधुभाऊ. तेव्हा ते म्हणतात अगदीच ठणठणीत मी तुझ्या पुढे उभा आहे बाळा. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो. तेव्हा मधुभाऊ विचारतात काय अचानक तुम्ही दोघं मला कसं काय भेटायला आलात, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो प्रॉब्लेम आहे, म्हणूनच तुम्हाला अलर्ट करण्यासाठी भेटायला आलो आहोत. तेव्हा ते ऐकताच मधुभाऊंना आणखीन एक मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ हे पहा, आम्हाला एक गोष्ट कळली आहे. आम्हाला समजले की मेहताब देखील ह्याच जेलमध्ये आहे. त्यावेळी
तुम्हाला तो इजा पोहोचण्याचा प्रयत्नही करू शकतो. तेव्हा आता मधुभाऊ विचारतात, बाळा तू असं का बोलते? अगं तो का मला इजा पोहोचवेल? मला माहिती आहे जेवण करताना वॉकअप करताना तो माझ्यासोबत असतो आणि मी लांबून त्याला पाहिलेलं देखील आहे. पण त्यावेळेस अर्जुन म्हणतो, पण यावेळेस ती गोष्ट अशी नाही. यावेळेस तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. मेहताबने मोबाईल कसा मिळवला हे देखील कुणाला माहिती नाही. जेलमध्ये त्याच्याकडे मोबाईल आहे. तेव्हा सायली म्हणते, मोबाईल असूनही तो तुमच्याबद्दल काहीतरी बोलत होता फोनवरती, जे की आम्हाला समजली आहे. तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागेल. त्यावेळेस मधुभाऊ आता सायलीकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, त्यानंतर पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात. आता कल्पना म्हणते, मला अर्जुन आणि सायलीला काहीतरी एक सरप्राईज द्यायची आहे. तेव्हा अश्विन विचारतो, कसलं सरप्राईज आणि का? तेव्हा कल्पना म्हणते, त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. मला असं काहीतरी त्या दोघांना सरप्राईज द्यायचे आहे. असं आता कल्पना म्हणते आणि पूर्णा आजींना विचारते, तुमची यामध्ये परमिशन आहे का? तेव्हा पूर्णा आजी खूपच रागाने तिच्याकडे पाहतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली आता घरी येतात. घरी आल्यानंतर सायली आता त्या घराकडे पाहतच राहते. त्यावेळी आता अर्जुन विचारते, काय झालं? तुम्ही असं का पाहताय? मग आता सायली म्हणते, आता बघता बघता 1 वर्ष झाली. 2 दिवसातच हे घर माझ्यासाठी परकं होणार आहे. पण माझं या घराबरोबरचं नातं कधीच संपणार नाही आहे. ते अगदी मनापासून खरं होतं. त्यावेळेस अर्जुन तिच्यावेळी पाहतच राहतो. अशाच आपल्या मालिकेंचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया एका नवीन भागासह.